महाकुंभमेळ्यात अग्नितांडव, अग्नितंबूसह इतर सामान जळून खाक। प्रयागराजमधील संगमच्या पवित्र भूमीवर आयोजित जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा महाकुंभ सोमवारी दिनांक 13 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्नानोत्सवाने सुरू झाला आणि तसेच हा महाकुंभ 16 फेब्रुवारी म्हणजे तब्बल 45 दिवस या महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाकुंभ महोत्सवात 150 कोटीहून अधिक भक्तांनी त्रिवेणीत स्नान करण्याचा लाभ घेतला आणि या महाकुंभासाठी साधू संत आणि भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत आणि या महाकुंभासाठी आधीपासूनच साधू संत भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते आणि पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शाही स्नानसह महाकुंभाची सुरुवात झाल्याने प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय। महाकुंभमधून अनेक बातम्या ऐकायला मिळत होत्या, अनेक आगळेवेगळे साधू संत या कुंभमेळ्यात पाहायला मिळत आहेत। अशातच आता प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात आग लागलेली आहे। ही आग शास्त्री पूल सेक्टर 19 मध्ये लागली आहे, तर सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात असून या आगीत तंबू आणि अनेक लोकांचं बरंच सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।